नमस्कार. तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की फुलराणी दूध घेऊन घरी येते. तेव्हा आता फुलराणीला बघून भैरवी विचारते की हे काय आहे. तेव्हा फुलराणी रागाने भैरवीला म्हणते की विष आहे, तुझ्या चहात घालायला आणले. हे ऐकून भैरवीला खूप राग येतो. आता फुलराणी म्हणते की अगं दिसतंय ना दूध आहे, दूधवाला आला नाही म्हणून मी जाऊन घेऊन आले. यावर भैरवी म्हणते की तुला काय माहिती गं दूधवाला आला नाही ते. तेव्हा फुलराणी म्हणते की ते प्यारेलालने सांगितलं म्हणून मी खालच्या खाली जाऊन घेऊन आले दूध. तेव्हा भैरवी म्हणते की बघू कुठली कंपनी आहे बघू. तेव्हा फुलराणी म्हणते की अगं ये मामा, कंपनी बिंपनी कुठली आहे ते बघत नाहीत, गाईचं आहे का म्हशीचं आहे दूध एवढंच बघतात, आणि गाई आणि म्हैस कुठल्या कंपनीचे आहे हे बघायला मी काही गेले नाही. तेव्हा भैरवी म्हणते की हे असलं भेसळ असलेलं इकडचं तिकडचं दूध मी मुलांना नाही देऊ देणार, मी ऑनलाईन मागवते, हे दूध परत देऊ नये. तेव्हा फुलराणी विचारते की मामा कुठे आहेत, आणि म्हणते की अगं इतके दिवस हेच दूध पितात मुलं. यावर भैरवी म्हणते की पण इतके दिवस मी नव्हते ना इथे, त्यामुळे मी सांगते ना हे दूध मुलं पिणार नाहीत. तेव्हा फुलराणी वैतागत म्हणते की मामा कुठे आहेत, आणि ते अशोक मामांना आवाज द्यायला लागते. तेव्हा भैरवी म्हणते की मामा कशाला पाहिजे, आणि माझी चाळी करायची आहे का. यावर फुलराणी म्हणते की चाड्या करायला मी काय तू आहेस का. आता या दूधवाल्याकडून तू दूध घेणार नाहीस म्हटल्यावर त्याचं काम जाणार ना. यावर भैरवी म्हणते की मग जाऊ दे ना, आणि त्या दूधवाल्याचं घर चालवणं काय माझी जबाबदारी आहे का. तो या दुधात काय घालतो, किती पाणी टाकतो, किती पावडर टाकतो मला माहिती आहे का, आणि उद्या मुलांना काही झालं म्हणजे. तेव्हा फुलराणी म्हणते की इतके दिवस नाही झालं ना. तेव्हा भैरवी म्हणते की अगं झालंही असेल, तुम्हाला कळलं नसेल ते. यावर फुलराणी म्हणते की बरं बाई तू शहाणी, आम्ही येडे. यावर भैरवी रागाने फुलराणीला म्हणते की ए फुलराणी, मी जेवढं सांगते ना तेवढंच करा, आणि प्रत्येक गोष्टीत नको आर्ग्युमेंट्स करू माझ्यासोबत. मी पैसे देते ना तर मी ठरवणार घरात कुठली वस्तू येणार आणि कुठली नाही ते, आणि म्हणते की ही दूध मुलं पिणार नाहीत, मी कार्टन्स मागवते तेच मुलं पिणार. यावर फुलराणी म्हणते की पैशाचा माज खूप वाईट ग बाई, खूप वाईट, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की संयमी प्रियासोबत फोनवरती बोलत असते, आणि ती प्रियावर खूपच चिडलेली असते. आता संयमी प्रियाला म्हणते की प्री तू जरा मॅड आहेस का गं, तू का आलीस आमच्या घरी मला न सांगता. तेव्हा प्रिया म्हणते की मला तुमच्या त्या टॉक्सिक फॅमिली ड्रामामध्ये पडण्याचा काहीच इंटरेस्ट नाही आहे, ओके. यावर संयमी म्हणते की मग का आलीस, सांगायचं ना की मला माहिती नाही आहे म्हणून. तेव्हा प्रिया म्हणते की मी का खोटं बोलू पण, आणि तसंही तू तरी का खोटं बोलतेस. हे बघ मी सांगते ना, आपण ना नेहमी खरं बोलायचं, ओके. त्यांना पटलं तर ठीक, नाहीतर बिंदास निघून जायचं. आणि म्हणते की ऐक, माझी मॉम पण ना आधी अशीच भीती द्यायची, मग मी ना निघून जायला लागले सरळ. यावर संयमी घाबरत विचारते की मग त्यांनी काही केलं नाही. तेव्हा प्रिया म्हणते की कमॉन यार, काय करणार आहे ते, करून करून बघ. हे बघ चिडतात, ड्रामा वगैरे करतात, पण आपण त्यांचं ऐकून घ्यायचं आणि सोडून द्यायचं. तेव्हा संयमी म्हणते की पण माझ्याकडे ते जरा म्हातारे आहेत. यावर प्रिया विचारते की कोण, तुझे ग्रँडपा. मग तर सॉर्टेड आहे ना यार सीन. आपण कुठे जातो, काय करतो, कोणासोबत असतो याची त्यांना काहीच आयडिया नाही आहे. इनफॅक्ट तू त्यांच्यासमोर जरी बोललीस ना तरी त्यांना तुझं काही कळणारच नाही. यावर संयमी म्हणते की त्यांना तसंही माझं काही कळत नाही. तेव्हा प्रिया म्हणते की तू टेन्शन नको घेऊस ग, चिल कर, एक काम कर, आज ये आपण परत पार्टी करूया. यावर संयमी नाराज होत म्हणते की नाही नको. तेव्हा प्रिया म्हणते की आता उगाच नानू करू नकोसा, आता तुझी माऊ पण इकडे आलीच आहे ना, तर काय प्रॉब्लेम आहे, एक काम कर ना 10 वाजता ये, एका फ्रेंडच्या घरी पार्टी करूया. यावर संयमी म्हणते की ओ वाव रियांश येतोय का. तेव्हा प्रिया म्हणते की मला नक्की माहिती नाही आहे गं, पण मी त्याला विचारते. तसा तो बोर आणि खूपच सिरियस टाईपचा आहे गं, एक काम कर तू ये ना, असं म्हणून ती फोन ठेवते. तर इकडे पार्टीला जायचं म्हणून संयमी खूप खुश होते. तर आता यानंतर आपण पाहतो की संयमी फुलराणीला आवाज देते की फुलराणी आंटी एक कॉफी दे ना. आता भैरवी संयमीजवळ येते. तेव्हा संयमी भैरवीकडे बघत तिला विचारते की आज ते नाही आहेत का घरात. यावर भैरवी सांगते की नाही वॉकला गेलेत. यावर संयमी विचारते की आज इतका वेळ बाहेर गेलेत, म्हणजे जनरली इतका वेळ बाहेर नसतात ते. यावर भैरवी म्हणते की बरं आहे ना, जितका वेळ बाहेर असतील तितकं बरं आहे. यावर संयमी म्हणते की नाहीतर काय, नाहीतर मी कुणाशी काय बोलते हेही हवं असतं त्यांना, आणि मग हे नको करूस ते नको करू. तेव्हा फुलराणी खूप रागाने संयमीकडे बघायला लागते. तेव्हा संयमीसुद्धा रागाने फुलराणीला म्हणते की फुलराणी आंटी कॉफी देतेस ना. तेव्हा भैरवी चिडून म्हणते की प्रायव्हसीच राहिली नाही आहे अगं या घरात, एकतर एवढं लहान घर आहे, मोठं घर हवं होतं यार, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की सोसायटीतील काही माणसं बोलत असतात. आता देसाई म्हणतात की आपण एक काम करूया, मीटिंगला
म्हणला ना माझगावकरच्या ऐवजी त्यांच्या मुलाला नाही त्यांच्या सुनेलाच बोलाव्यात. माझगावकर नाही म्हणतील पण त्यांच्या मुलाला आणि त्यांच्या सुनेला त्यांच्या नवीन संसाराला नवीन जागा लागेल ना. कारण माझगावकरच्या मुलांनी लग्न करून त्यांना धक्का दिलाय पण आपली मात्र सोय केली आहे. तेव्हा सोसायटीतील एक जण म्हणतो की हो खरं आहे आणि आता ती कार्टीसुद्धा जरा चांगल्या मार्गाला लागतील, कारण नुसतीच दिवसभर इकडे तिकडे फिरत असतात ना, निदान आता तरी मार्गाला लागतील. तेव्हा देसाई म्हणतात की थोडक्यात काय, हे रिडेव्हलपमेंटचा घोडा पुढे गेला ना तर फायदा सगळ्यांचाच आहे असं म्हणून ते हसायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की ईश्वर काका कोणाशी तरी बोलत असतात. आता तितक्यात तिथूनच अशोक मामा चाललेले असतात. आता अशोक मामांना बघून ईश्वर काका त्यांना आवाज देत म्हणतात की अशोकराव काय आज लवकर गेला वॉकला. तेव्हा अशोक मामा म्हणतात की हो काय आहे, जरा लवकर गेलो आणि उशिरा परत आलो. यावर ईश्वर काका विचारतात की का. यावर अशोक मामा थोडेसे इमोशनल होत म्हणतात की ते चंदनराव आमच्या इराला घेऊन गेलेत ना तिकडे काही दिवसांसाठी. मी जर घरी थांबलो असतो ना तर ती गेली नसती त्यांच्यासोबत, मलाही त्रास झाला असता, म्हणून मी असं लांबवर वॉकला जाऊन आलो. यावर ईश्वर काका म्हणतात की हो लांबवर वॉकला जाऊन आलास पण आजची मीटिंग मिस केलीस तू. यावर अशोक मामा विचारतात की कसली. यावर ईश्वर काका सांगतात की अरे कसली काय विचारतोस तू, विसरलास की काय, आपल्या बिल्डिंगमध्ये रिडेव्हलपिंगचं वारं वाहत आहे. यावर अशोक मामा म्हणतात की हातचं सोडून पळत्याच्या मागे पळण्याचा प्रकार आहे रे हा, कसली डोंबल्याची रिडेव्हलपमेंट, अरे अजून कशात काय नाही आणि जमलेत हे फालतू मोठं घर मिळेल म्हणून. आणि म्हणतात की आत्ताच्या आत्ता जातो आणि एकेकांची वरातच काढून येतो. तेव्हा ईश्वर काका अशोक मामांना थांबवत म्हणतात की अरे एक मिनिट थांब, कशाला उगाचच, तुझ्यापर्यंत काही आलं नाही ना, मग कशाला उगाचच, जाऊ दे ना, त्यांना काय चर्चा करायचं ते करू दे, तू आपलं काहीही बोलू नकोस बघ. आणि तसंही तुझ्या मागे काही कमी ताप आहे का, अरे रिकाम टेकडे म्हणून सोडून दे. यावर अशोक मामा म्हणतात की तेही आहेच म्हणा. आता यानंतर ईश्वर काका अशोक मामांना म्हणतात की बरं चल, मला टांग देऊन वॉकला गेलास ना त्याची भरपाई कर चल. यावर अशोक मामा म्हणतात की काय काय हवं आहे आपल्याला, आणि परत ते घाबरून विचारतात की नाही काय पाहिजे काय तुला. यावर ईश्वर काका म्हणतात की चल ना तिकडे जाऊन चहा पिऊया. यावर अशोक मामा हसायला लागतात आणि म्हणतात की मग चहा बोल ना, हे सकाळ सकाळ काय, असं म्हणून ते दोघेही हसत एकमेकांचा हात पकडून तिथून निघून जातात. तर दुसरीकडे आपण पाहतो की संयमी कॉफी पित असते आणि कॉफीची टेस्ट बघून ती तोंड वाकडं करत फुलराणीला आवाज द्यायला लागते की फुलराणी आंटी लवकर बाहेर ये. तेव्हा फुलराणी बाहेर येते आणि म्हणते की कशाला ओरडतेस ग. यावर संयमी म्हणते की अगं काय कॉफी केलीस, किती वियर्ड झाली. यावर फुलराणी म्हणते की ते तुमच्या पुठ्ठ्याच्या पाकिटातील दुधाची चव अशीच लागणार, चांगलं गाई म्हशीचं दूध येत होतं त्याला नको म्हणाली, त्यांचं काम गेलं, आता अशीच कॉफी मिळणार आणि अशीच चव लागणार. नवीन हुकूम निघाला आहे की पुठ्ठ्याच्या पाकिटातूनच दूध येणार. संयमी विचारते की असं ते म्हणाले. तेव्हा फुलराणी सांगते की नाही ग, तुझी मावशी म्हणाली. तितक्यात भैरवी तिथे येते. फुलराणी संयमीला सांगते की कालच आले आहे ना, तिला वाटत आहे की लग्न झाले तर मालकीनच झाले या घरची. तिला अजून लक्षात येत नाही की काही झालं तरी हे मामाचं आणि त्यांच्या माणसांचं घर आहे, आपलं घर आहे. हे ऐकून भैरवी रागाने विचारते की काय म्हणालीस, हे घर तुझं आहे. तेव्हा फुलराणी म्हणते की हो आहे माझं घर, गेली 15 वर्ष काम करते आहे मी इथे. यावर भैरवी म्हणते की वा, आणि येऊन काय करतेस. तेव्हा फुलराणी म्हणते की ते तुला नाही समजणार ग, त्यासाठी माणूस असायला लागतं. मी या घरासाठी जे काही करते ना ते माझं आतडं तुटतं ना म्हणून करते मी. यावर भैरवी म्हणते की अगं बाई हो का, फुकट काम करते का, सांग ना, म्हणजे एवढं प्रेम आहे तुझं या घरावर की मला यांच्याकडून पैसेच नको असं म्हणतेस नाही ना. मग हे प्रेम वगैरे सगळं खोटं आहे, चोख व्यवहार आहे हा, कळलं का. काही नाही, अनिशच्या आईबाबांनी भरपूर लाडावून ठेवलं असणार आहे म्हणून टिकून राहिले आहेस एवढी वर्ष. आणि आता तर काय मनमानीचा कारभार आहे ना, कोणी विचारायला नाही, कोणी काही सांगायला नाही. आता फुलराणी संयमीकडे बघून म्हणते की सांग बाई तिला, मामाचं किती लक्ष असतं, ते डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतात ते प्रत्येकावर. तेव्हा भैरवी म्हणते की तरीसुद्धा गंडवतेस की त्यांना, तुझ्या नवऱ्याकडून तेवढं शिकलीच असशील. परवा नाही का माझगावकरांच्या पाया पडला, बरोबर विरघळले माझगावकर. काय आहे ना, जेवढं लक्ष या घरात घालतेस ना त्याच्या अर्ध तरी स्वतःच्या घरात घातलं असतं ना तर नवरा ताळ्यावर राहिला असता तुझा. यावर फुलराणी म्हणते की माझ्या नवऱ्याबद्दल न बोललेलीच बरी तू, 4 पैसे देऊन विकत घेतला त्याला, आता पडला असेल कुठेतरी दारू पिऊन तो. सगळे तसे नसतात, सगळ्या माणसांना पैसे देऊन विकत घेता येत नाहीत.
आणि तुझ्या या असल्या वागण्यामुळेच ना मामांना वाटत होतं की पोरांनी तुझ्याकडे येऊन राहू नये, पोरांवर असले संस्कार होऊ नये. त्या दिवशी एक दिवस घरी येऊन सगळ्यांची काळजी घेण्याचं नाटक केलं. दुसऱ्या दिवशी या पोरीने माझ्या पगाराचे पैसे घेतले. तेव्हा संयमी घाबरून फुलराणीकडे बघायला लागते. भैरवीसुद्धा आश्चर्याने विचारते की काय काय म्हणालीस? संयमीने पैसे घेतले तुझे? काय नॉनसेन्सपणा आहे हा. यावर फुलराणी सांगते की मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं आहे, पण म्हटलं जाऊ दे, आडनिड्या वयातली पोर आहे, नंतर एकट्यात गाठून समजवणार होते तिला, म्हणून मामांना पण नाही सांगितलं. आता सुद्धा नसते बोलले, पण तू पैशाचा माज दाखवायला लागलीस ना, विकत घेण्याचा प्रयत्न करायला लागलीस ना मला, म्हणून बोलले. आता भैरवी रागाने संयमीला विचारते की संयमी तू हिचे पैसे घेतलेस का? तेव्हा संयमी घाबरून म्हणते की नाही माऊ, बिलकुल नाही, मी का चोरेन पैसे? आणि म्हणजे तू मला देतेस ना पैसे, तर मग मी तिचा पगार कशाला? खरंच मी नाही चोरले पैसे, आणि एवढूशा पैशाने माझं काय होणार आहे? आता फुलराणी संयमीजवळ येते आणि म्हणते की कसं आहे ना बाळा, ते एवढूशा पैशाने महिनाभर घर चालतं माझं, पण काही हरकत नाही, मामांनी तुझ्या आईने एवढा जीव लावला आहे ना, का ते पैशाचं काय, अख्खी जिंदगी उधळून टाके ना मी तुझ्यावर. तेव्हा भैरवी रागाने संयमीला बाजू करते आणि म्हणते की फुलराणीला म्हणते की एक मिनिट, तू कोण आहेस हिच्यावर उपकार करणारी? तू कोण आहेस आणि काय प्रूफ आहे ग तुझ्याकडे की हिने पैसे चोरले? काय प्रूफ आहे? यावर फुलराणी गप्प बसते. तेव्हा भैरवी म्हणते की घ्या, काहीच प्रूफ नाही, पडलीस ना तोंडावर. आणि ती संयमीला म्हणते की पाहिलंस ना समा, तुझ्या आजोबांनी हे सगळं करून ठेवलं आहे, लायकी नसलेल्या माणसांना डोक्यावर चढवलं ना की हे असं होतं. आणि ती फुलराणीला रागाने म्हणते की तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या भाचीवर आरोप करण्याची? यावर फुलराणी म्हणते की आरोप करतच नव्हते मी, जे खरं आहे ना तेच सांगत होते. तेव्हा संयमी रागाने म्हणते की पण तुझा टोन तर तोच होता ना ग, आणि आता हे एवढं सगळं होऊन सुद्धा ते तुला काहीच बोलणार नाहीत. कोणाला बोलणार आहेत ते? मलाच ना. काय करणार? मला इथे त्यांच्यासोबत राहावंच लागणार आहे ना, काय करणार? मीच परक्या माणसांमध्ये आले आहे ना. यावर फुलराणी विचारते की परका माणूस? स्वतःच्या आजोबांना परका माणूस म्हणतेस तू संयमी? आता संयमी रागाने फुलराणीला म्हणते की माझं नाव घ्यायचं नाही आणि पुढच्या वेळेसपासून माझ्याशी बोलायला सुद्धा यायचं नाही. जेव्हा तू घरात असशील ना तेव्हा मी घराच्या बाहेर असेन, आणि तू गेल्यावरच मी घरात येईन. तेव्हा भैरवी म्हणते की त्याची काही गरज नाही आहे समा, कारण आता ही बाईच यापुढे या घरात राहणार नाही. फुलराणी आश्चर्याने विचारते की म्हणजे? तेव्हा भैरवी तिच्या पर्समधील काही पैसे काढून फुलराणीला द्यायला लागते आणि म्हणते की म्हणजे हे घे पैसे आणि आत्ताच्या आत्ता या घरातून निघ. फुलराणी खूप शॉक होऊन भैरवीकडे बघत असते. आता भैरवी तिला म्हणते की घे ना, घे आणि चालती हो, यासाठीच एवढा सगळा इमोशनल ड्रामा करते आहेस ना तू, मग निघ. तितक्या तिथे अनिश येतो आणि तो विचारतो की काय झालं, काय एवढा आरडाओरडा करत आहात, बाहेर खूप आवाज येतो आहे. तेव्हा भैरवी अनिशजवळ जाऊन म्हणते की अनिश, एकतर ही बाई या घरात राहील नाही तर मी राहील. अनिश विचारतो की काय झाले नक्की, कोणी मला सांगेल का? यावर भैरवी सांगते की समावर आरोप करते आहे की तिने पैसे चोरले म्हणून. अनिश आश्चर्याने विचारतो की काय? तेव्हा भैरवी म्हणते की या बाईची लायकी नसताना तिने माझा केलेला अपमान मी आत्तापर्यंत सहन करत आली आहे, पण आता समाचा केलेला अपमान मी नाही सहन करणार, की ही बाई आता इथे राहू शकत नाही आहे अनिश. यावर अनिश म्हणतो की एक मिनिट भैरवी, आणि तो संयमीला म्हणतो की संयमी तू पैसे घेतलेस? तेव्हा संयमी घाबरून म्हणते की नाही काका, मी खरंच पैसे नाही घेतले. आता अनिश फुलराणीकडे बघायला लागतो. तेव्हा फुलराणी म्हणते की मी कधी खोटं बोलत नाही, तुला माहिती आहे ना, त्या दिवशी भैरवी घरी येऊन गेली तेव्हाच मी तुला सांगितलं होतं की माझे पैसे गेले म्हणून, आठवतंय ना? यावर भैरवी म्हणते की अगं मग पडले असतील ना कुठेतरी, आणि परत वैतागून म्हणते की मी कशाला वाद घालते आहे तुझ्याशी, तू घे ना हे पैसे आणि निघ इथून. आता फुलराणी भैरवीजवळ येते आणि म्हणते की आत्तापर्यंत 32 वेळा मामांनी मला कामावरून काढलं आहे, तरी 33व्या वेळी मी परत आले आहे स्वतःहून, पण यावेळी मामा मला स्वतःहून परत बोलवतील बघ तू. तेव्हा भैरवी म्हणते की ठीक आहे, मी पण आहे आणि तू पण आहे, बघूया काय होतंय ते, निघ आता. आता फुलराणी अनिशकडे बघून म्हणते की काळजी घ्या आणि ती तिथून निघून जाते. संयमी मात्र इकडे खूपच घाबरलेली असते. तर आता यानंतर आपण पाहतो की संयमी खूप टेन्शनमध्ये असते. आता तेव्हाच तिथे भैरवी येते आणि ती संयमीला म्हणते की संयमी मला खरं सांग, तू घेतले का ते पैसे? तेव्हा संयमी घाबरून म्हणते की नाही माऊ. यावर भैरवी म्हणते की कारण परवा मी तुला पैसे दिले नव्हते, मग कुठून आले ते पैसे? आता संयमी काहीच न बोलता मान खाली घालून उभी राहते. तेव्हा भैरवी खूप शॉक होते आणि म्हणते की का केलं समा तू असं? तुझी माऊ असताना तू दुसऱ्यांचे पैसे घेतले? आणि ती रागाने म्हणते की जे काही झालं आहे ना ते पहिल्यांदा आणि शेवटचं, हे परत घडलं ना समा तर दुसरं कोणी सांगायच्या आधी मीच सांगेन सगळ्यांना. नशीब हे सगळं आज तुझ्या आजोबांसमोर नाही घडलं, आपल्या दोघींना एकावं
लागलं असतं. संयमी तेव्हा खूप रडायला लागते. आता भैरवी म्हणते की बरं झालं मगाशी ती फुलराणी आगाऊपणे बोलली. तिला काढून टाकण्यासाठी मी कारण शोधतच होते. आणि परत वैतागून थोडासा विचार करून म्हणते की आता मी सांगेल तसं आणि तेच होईल इथे. जे दूध तिने आणले ना ते नाही प्यायचं. मी दूध आणून ठेवले आणि त्यातलंच प्यायचं. यावर संयमी सांगते की माऊ पण त्याची टेस्ट खूप वाईट आहे गं. तेव्हा भैरवी म्हणते की तू जे कांड केलं आहेस ना आता त्याहून तरी कमीच वाईट आहे. गुपचूप पी असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता यानंतर आपण पाहतो की ईशान फोटो फ्रेम बनवत बसलेला असतो. आता तेव्हाच तिथे अनिश येतो आणि विचारतो की ईशान आजोबा कधी येणार आहेत. यावर ईशान सांगतो की माहीत नाही. आता अनिश त्याला विचारतो की तू काय करतो आहेस. तेव्हा ईशान सांगतो की फोटो फ्रेम बनवत आहे आणि विचारतो की दाखवू का असं म्हणून तो अनिशला फोटो फ्रेम दाखवतो. आता त्यात भैरवी आणि अनिशचा फोटो असतो. अनिश फोटो फ्रेम बघून खूप शॉक होतो. तितक्यात भैरवीसुद्धा तिथे येते. आता ईशान भैरवीला विचारतो की हे बघ माऊ कशी आहे फ्रेम. आता भैरवीसुद्धा काहीच न बोलता आश्चर्याने त्या फ्रेमकडे बघायला लागते. अनिश आणि भैरवीला दोघांनाही काय बोलावं काही सुचत नसतं. आता ईशान अमित आणि पल्लवीचा फोटो दाखवत म्हणतो की आता मी अमित आणि पल्लवीच्या फोटो शेजारी तुमचा फोटो लावणार आहे. मी आलोच असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता अनिश आणि भैरवीसुद्धा त्याच्या मागे बाहेर येतात. आता यानंतर आपण पाहतो की अशोक मामा आणि ईश्वर काका बोलत असतात. ईश्वर काका अशोक मामांना म्हणतात की अरे ते चहा पिण्याच्या गडबडीमध्ये तुला एक विचारायचं राहूनच गेलं. बरं मला सांग की ती भैरवी आणि अनिश यांचं काय चाललंय. तेव्हा अशोक मामा हसत म्हणतात की काय चाललं आहे हे त्यांना तरी कळलं आहे की नाही काय माहिती. आता ईश्वर काका अशोक मामांना विचारतात की तू बरा आहेस ना. यावर अशोक मामा रागाने म्हणतात की मला तिटकारा आहे या प्रश्नाचा. मी उत्तम आहे. जगातलं कोणीही नाकारलं तरीसुद्धा. ईश्वर काका आता यावर म्हणतात की आपल्या सगळ्यांनाच या गोष्टीचा खूप त्रास झाला म्हणून. तेव्हा अशोक मामा ईश्वर काकांना थांबवत म्हणतात की करून घेतला म्हणून झाला पण आता नाही होणार. आता मुलांकडून कसलीही अपेक्षा करणं मी कधीच सोडून दिलं आहे ईश्वर. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.